नमस्कार. आपल्यासोबत आहेत 16व्या लोकसभेच्या नव्या अध्यक्षा सुमित्रा महाजन. सगळी संसद त्यांना ताई म्हणून ओळखते. ताई, तुमचं स्वागत आणि तुमचं अभिनंदन मनापासून की एक कोकणची कन्या, एक महाराष्ट्राची मुलगी ह्या एवढ्या मोठ्या पदावर पोहोचली आहे. मी ह्यापासून सुरुवात करणार आहे की जो सगळ्यांच्या मनामध्ये आत्ताच्या घडीला प्रश्न आहे, विरोधी पक्षनेता कोण असणार? मला हे नाही कळत आहे की हा सगळ्यात मोठा प्रश्न का बनतोय. पहिल्यांदा तो असं आहे ना की नवीन संसद बनली आहे, राष्ट्रपतीचं अभिभाषण होईल आणि संसद नीट चालावी, लोकसभा नीट चालावी, हा खरा मोठा प्रश्न आहे. आणि आहे विरोधी पक्षनेता बनवायचा किंवा काय, हाही एक प्रश्न आहे. त्याची चर्चा का होते तुम्हाला मी सांगतो. आता चर्चा अशी आहे की जे लोकसभा उपाध्यक्षाचं पद असतं हे पद कदाचित पीजेडी आणि तृणमूल किंवा AIADMK यांच्या गटाकडे जाऊ शकतं आणि मग विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे. आणि जर समजा असं नाही झालं तर मग हे उलट सुद्धा होऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे. म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो. म्हणूनच हा प्रश्न महत्त्वाचा पण झालेला आहे. हो, की असं नाहीये की एक संख्येने मोठा विरोधी पक्ष असता तो विचार करावाच लागला नसता. बरोबर. दुसरं असं नियमही काही आहेत, कोणी त्या नियमाला कसं म्हणतंय, कोणी कसं म्हणतंय. त्यामुळे हे मतमतांतर, मी हे मतमतांतर राजकीय बाबतीत नाही बोलत आहे, बरोबर. ते जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्यातही मतमतांतर आहे. आणि असं असल्यामुळे मला त्यांच्याशी पण कुठेतरी चर्चा करावीच लागेल. मग ही चर्चा करून आणि मग एक मला मत बनवावं लागेल, काय करायचं काय नाही, किंवा ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा. तर त्याला थोडा वेळ तर लागेल. बरोबर आहे. पण तुम्ही तज्ज्ञांचा उल्लेख केला. माझंही काही तज्ज्ञांशी बोलणं झालं. त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे. त्याच्यामागचं कारण असं आहे की मग नाहीतर मग वेगवेगळी पॉवर सेंटर्स होऊन जातील आणि सभागृह चालवण्याचं काम खूप अवघड होऊन जाईल. बरोबर आहे. तर त्यामुळे तुम्ही ही गोष्ट तर नक्की आहे की विरोधी पक्षनेता हा असणारच आहे. ठीक आहे, पण मग तो असल्यानंतर तो कोण, हाही तर विचार करावा लागेल ना. पण असणार म्हणजे आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा बरोबरीनेच विचार होईल ना. बरोबर. मला हे म्हणायचे की ह्या दोन्ही गोष्टींचा बरोबरीनेच विचार करावा लागेल आणि म्हणून त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. बरोबर. तेवढा वेळ तर मला सगळ्यांनी द्यायला पाहिजे ना. खरंय. कारण नाहीतर मी काही न विचार करता उद्या काही निर्णय घेतला, समजा चुकून, असं होणार नाही, मी सहसा काही न विचार करता निर्णय घेत नाही, पण घेतला तर परत असं होईल, हे असं का केलं तर तसं. त्याच्यापेक्षा प्रश्नचिन्ह. थोडा वेळ जर घेतला गेला आणि मग काही निर्णय झाला तर दॅट इज बेटर. एक दुसरा प्रश्न आहे सगळ्यांच्या मनामध्ये की मागची लोकसभा ही इतिहासातली सगळ्यात कमी काम केलेली लोकसभा होती. हे दुर्दैवाने म्हणावं लागतंय, ते आता नमूद झालं इतिहासात. या लोकसभेसमोर हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की आपण त्या 15व्या लोकसभेसारखं नाही आहोत, आम्ही जास्त काम करणारी लोकसभा आहोत हे सिद्ध करण्याचं. आणि हे आव्हान एका अर्थाने तुमच्या समोर पण आहे. काय होतं काही वेळेला, मी सांगतो, आपण म्हणतात हे खरं आहे, मी त्या चर्चेत जात नाही. का तसं झालं, काय झालं, त्याची अनेक कारणं आहेत. पण जरूर ते झालं, ते कोणालाही आवडलेलं नाही आहे. म्हणजे खासदार जे आतमध्ये बसत होते त्यांनाही नाही आवडलेले, बाहेर जे लोक पाहत होते त्यांनाही नाही आवडले, जे लोकतंत्रावरती विश्वास करणारे लोक आहेत त्यांनाही नाही आवडलेलं आहे, कुणालाच नाही. कबूल आहे मला, कारण मी आत्ता नाही सांगायला जाणार काही सुद्धा. बट येस, की हे नकोय व्हायला हे सगळ्यांचं मत आहे. मग नकोय व्हायला हे जेव्हा सगळ्यांचं मत असतं आणि तर तसं आपण असं समजूया की आपल्या मराठीत म्हण आहे ना, पुढच्या ठेच मागचा शहाणा. आणि म्हणून त्याच्यावरनं आता आपल्याला शहाणं व्हायचंय, हे आता आपल्याला सदस्यांना पण समजावून सांगावं लागेल. हे सत्ताधारी पक्ष, दुसरे जे छोटे छोटे विपक्ष आहेत, हे खूप छोटे छोटे पण आहेत. तर ह्या सगळ्यांचं कुठेतरी आपल्याला कोऑर्डिनेशन करून समजवावं लागेल की हे असं नाही होऊ द्यायचंय, हे लोकांमध्ये मेसेज जात नाहीये चांगला ह्याचा, असं कुठेतरी वातावरण बनवावं लागेल. त्याला वेळ लागेल आणि कदाचित असं काही नाही पण होणार. आपण असं कशाला धरून आपण आशा बाळगूया. आशा नाही, असा विश्वास ठेवा, नुसता आशा नाही. पण हा विश्वास ताई तेव्हाच येईल ज्या वेळेला हे जे नवीन सदस्य आलेले आहेत. ह्या लोकसभेमध्ये जवळपास 320हून अधिक पहिल्यांदाच आलेले सदस्य आहेत आणि ही खूप ऐतिहासिक गोष्ट आहे एका अर्थाने. या लोकांना प्रशिक्षण ज्या वेळेला दिलं जाईल, प्रश्न कसे विचारायचे, फॉलोअप कसा घ्यायचा, वेगवेगळ्या समित्यांचं काम, तुमच्या मनात असं काही एक प्रकल्प आहे का की या तरुण खासदारांसाठी आपण असा एक प्रकल्प राबवू? आहे. आणि आमचे जे कालच मी लोकसभा सेक्रेटरिएटची एक बैठक घेतली होती, छोटीशीच बैठक आत्ता घेतली, पण त्याच्यामध्ये ह्या विषयावर झाले की तुम्ही इनोव्हेटिव्ह काहीतरी सांगा मला. नेहमींसारखं एक BPSC करतं ट्रेनिंग, पण त्याच्यात लोकांना इंटरेस्टही आला पाहिजे, लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तर काहीतरी असा विचार करा, काही सिनियर नेत्यांना बोलावून त्यांच्याशी आपण संवादासारखं नवीन लोकांचं करू शकतो आणि समजवू शकतो. तर हे करण्याचा उद्देश आहे.
पण हा थोडासा 11-12 तारखेपर्यंत जे नंतरच्या. आहे, त्याच्यानंतरच हा सगळा विचार केला जाईल. आणखीन एक मुद्दा आहे ह्यामध्ये, तो म्हणजे लोकसभेतलं वर्तन. आपण पेपर स्प्रेचा प्रकार बघितला, आपण पैसे घेतले गेले आहेत प्रश्न विचारण्यासाठी, हा प्रकार बघितला. कुठेतरी तुम्हाला ह्या नवीन खासदारांना हे आता सांगावं लागेल की हे तुम्ही असं करू गेलात तर जनता तुम्हाला नाकारते. हे मला तुम्हाला असं वाटतं हे सांगायची गरज नाहीये. ह्या इलेक्शन मध्ये पुष्कळच्या गोष्टी अशा झाल्या की नाही, पण जनतेने दुसऱ्या अर्थाने दाखवलंय. तुम्हाला सांगतो की आपण टीव्हीवर दिसतो, आपण हे अशा प्रकार करताना किंवा वेलमध्ये आलो, वेलमध्ये आल्यानंतर जर समजा काय बॅनर्स फडकवले तर आपण टीव्हीवर दिसतो आणि त्यामुळे मतदारसंघात लोकप्रियता वाढते, असा एक समज झालाय ताई. ह्या समजाचं काय पण ते समजही मोठा खरा आहे असं सिद्ध नाही झालंय. हां. असंही आपण बघून घ्याल की तो काही मोठा खरा आहे असं सिद्ध नाही. आता लोकांचा जो मूड आहे ह्या याच्यात त्यांनी मतदान करून जे दाखवलंय, एक तर जास्तीत जास्त मतदान झालंय आणि या मतदान मी असं म्हणेन की सुशासनासाठी झालेलं मतदान आहे, की आम्हाला चांगलं शासन हवंय, आम्हाला देशाचं भलं करून हवंय, करा आता तुम्ही, ह्या पद्धतीचं हे मतदान आहे. आणि जो सूज्ञ राजनीतिज्ञ असेल तो ह्या गोष्टीला समजेल, आणि पक्ष कुठलाही असो. तुम्ही असं मानता की यातून एक जबाबदारीची जाणीव आपोआपच निर्माण होईल? आपोआपच होईल की हे असं नाही करायचंय. लोकांना हे आवडत नाहीये, कारण मागच्या वेळेला ज्या पद्धतीने टीका टिप्पणी झाली, ज्या पद्धतीने लोकांची मतं बनत गेली आणि जनतेने ज्या पद्धतीने कौल दिलाय, तर त्या सगळ्यावरून मला असं वाटतं की आपण हे समजून जातील जे कोणी हे आहेत पक्ष विपक्षाचे खासदार आणि जे 10-10, 15-15 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात ते, जेव्हा आपल्या आपल्या क्षेत्रात गेल्यावर त्यांनाही उत्तरं तर द्यावीच लागली असतील या सगळ्या गोष्टी, असं मी मानते. कारण इथे जरी ते नवीन असले तरी त्यांनी एवढ्या जनतेशी संपर्क केलेला आहे, तेव्हा काहीतरी समज. फक्त मला त्यांना हे सांगायचं की नियम काय आहेत, कसं तुम्ही वागू शकता, कसं वागायला पाहिजे, अपेक्षा काय, एवढंच थोडं मला ट्रेनिंग मधून, आणि हे होईल असं वाटतंय. आणखी एक मुद्दा गेल्या लोकसभेच्या वेळेला पुढे आला होता, तो म्हणजे हे जे काही सुरू आहे, संसद सार्वभौम आहे, संसद ही सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे, पण संसदेपेक्षाही लोक आहेत, हा एक वाद उपस्थित झाला होता. आणि याच्यावर अगदी विचारवंतांमध्ये चर्चा झाली होती आणि सामान्य माणसांमध्ये सुद्धा झाली होती. या संसदेचं सार्वभौमत्व हे लोकांवर अवलंबून आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, खासदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला एक विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे, याची तुम्हाला निश्चितपणे. पहिल्यांदा मी तेच आधी आपल्याला म्हटलं की संसद सार्वभौम आहे, अगदी बरोबर आहे. लोकसभा ही सार्वभौम आहे, पण ही लोकसभा बनवणारा तो बसलाय कोपऱ्यात, जो गावागावात बसलाय. हे तर लोकांना आता कळलं ना की आम्हाला बनवेल कोण, शेवटी आम्हाला सार्वभौम कोण बनेल. आता असं सारखं तर नाहीये ना की राजानंतर राजकुमार राजा झाला, हे पूर्वी होत होतं जसं, तसं नाहीये. तर आम्हाला कुठेतरी जबाबदारी आमची तिथे पण आहे. आता गावातला मनुष्य सुद्धा जो टीव्ही बघतोय तो मला प्रश्न विचारू शकतो, त्याच्यासाठी शिकलेलं सुद्धा आहे असं नाही, पण तो समजतोय गोष्ट. त्यामुळे संसद सार्वभौम आहे, पण संसद सार्वभौम आहे हे सार्वभौमत्व जे आम्हाला मिळतंय ते कुठेतरी सामान्य माणूस जेव्हा वोट करतोय त्याच्यासाठी आणि म्हणून मिळतोय. हा थोडा तरी माझ्या मते ही जाणीव तर झाली असणार खासदारांना, समजून घेतील असं मी समजते. नाही तर तेवढी समजावणी देऊ आपण त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमात. हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा, तुम्ही समजावणी देऊ असं म्हणताय, पण काल तुमच्या मी एका मैत्रिणीला भेटलो, त्यांचं बारगळ नाव त्यांचं, त्या तुमच्यासोबत पहिल्यांदा निवडणूक लढल्या होत्या. त्यांना म्हटलं ताईंचा स्वभाव कसा आहे, आम्हाला ऐकून माहिती आहे, आम्ही तुम्हाला भेटून माहिती आहे, पण त्या म्हणाल्या हो काय ताईनं आमच्या कुणावर चिडतच नाहीत, हो त्या रागवतच नाहीत. हा तुमचा जो स्वभाव आहे ना, ते तिथे मॅडम स्पीकर ना, हा स्वभाव थोडासा बाजूला ठेवावा लागतो असं आहे, परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक गोष्ट रागवूनच सिद्ध होते का हो? कडक होणं आणि रागवणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तर त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याच मुलाच्या बाबतीत आपण म्हणतो तुम्ही मुलावर खूप रागवत राहिलात, खूप त्याला मारत राहिला, म्हणजे तो चांगला झाला का? थोडस समज देणं आणि ते त्या वेळेत देणं हेही कधीतरी प्रभावी ठरतं आहे ना. आपण ते लहान बाळाची गोष्ट सांगतो ना की त्यावेळेला का नाही कान चावला, आता मला फाशी जरी झाली तरी काय, किंवा आता मी तुरुंगात जरी गेलो तरी मी शहाणा बनणार का. हे जे आहे ते वेळेवर कानपिचकी आपण मराठीत म्हणतो ना, ती कानपिचकी सुद्धा महत्वाची असते, त्याच्यात खूप रागवणच असायला पाहिजे. तुम्ही ते देणार आहात, कानपिचक्या देणार आहात नक्की, अगदी. बरं, मला थोडंसं तुम्हाला तुमच्या भूतकाळामध्ये न्यायचं आहे. तुम्ही 70च्या दशकामध्ये राजकारण सुरू केलं
आणि तुम्ही लोकप्रतिनिधी बनलात, नगरसेविका बनलात, त्यावेळेला असं वाटलं होतं ताई की एवढ्या सर्वोच्च व्यासपीठावर जाऊन आपण आपण कधीतरी विराजमान होऊ, कधीतरी असं वाटलं होतं, स्वप्न होतं किंवा असं उद्दिष्ट अजिबात होतं? नाही. अजिबात नाही. मुळात नगरसेविका बनेन हे सुद्धा मी कधी विचार केला नव्हता. विचार एक जरूर केला होता मी. कारण मी लग्नाच्या आधी मी मुंबईला मला यावं लागलं, कोकणातून मुंबईला आले आणि मग मी अकाउंटंट जनरलच्या ऑफिसमध्ये नोकरी करत होते. अच्छा. हां. आणि नोकरी पण करत होते, शिकत पण होते. आणि त्यामुळे ते सगळं धकाधकीचं जीवन होतं. लहानपणापासून मनात एवढं कुठेतरी आहे, एक तर शांततेचं जीवन मला आवडतं. दुसरं असं समाजासाठी काहीतरी करायचं. हे नोकरी-बिकरी करणं हे नाही आपण करणार. असं कुठेतरी होतं. आणि म्हणून त्यावेळेला एक प्रकाराने मी माझ्या त्यावेळेला काका-काकूंकडे, माझे आई-वडील तर लहानपणीच गेले. त्यांच्याकडे जेव्हा मी राहत होते, मी त्यांना एकच सांगितलं होतं, "हे मला मुंबईत लग्न नका माझं करू. मला मुंबईच्या बाहेर कुठेही पाठवा." मुंबईत तर राहायला नकोशी झाली होती ती धकाधकी. नाही, नको म्हणजे असं, की असं वाटलं हे माझं जीवन एवढंच राहिलंय, हां. की अकाउंटंट जनरलची नोकरी, अकाउंटंट जनरलमध्ये फार तर मला प्रमोशन होत राहतील आणि बस झालं. त्या एक फ्लॅटमध्ये राहीन. मी कोकणातली आहे, मी अशी खुल्या ह्याच्यात राहणारी. ते माझ्या डोक्यात होतं कुठेतरी. आणि म्हणून मी ते सोडून इकडे आले. ते काही अशी ध्येय म्हणून काही नव्हतं. त्यामुळे आल्यानंतर लग्नानंतर सुद्धा मी 10 वर्ष कुठे काय केलं? काही नाही. आपल्या मुलांना मोठं करणं, त्यांच्यावर संस्कार देणं. राष्ट्रसेविका समितीचं काम जरूर करत होते. काही व्याख्यानं देत होते, सामाजिक काम करत होते, साहित्य सभेमध्ये जात होते, हे करत होते. त्यामुळे मी नगरसेविका बनायचं सुद्धा कधी स्वप्न बघितलेलं नव्हतं खरं सांग. मी राजकारणातच स्वप्न नाही पाहिलं कधी. पण आले त्याच्यामध्ये काही कारणानं. आणि मग आल्यानंतर माझा जो एक स्वभाव आहे, की मी कशात ते एखादं काम सुरू केलं, की मग मी ते जिद्दीने करते. मी ते चांगलं करण्याचा प्रयत्न करते आणि सिन्सिअरली करते. तसं माझं ते होत गेलं, की अगर मी नगरसेविका मला केलंय ना, मग मला आता चांगलं करून दाखवायचं. मला आता मग माझं चांगलं काम बघून मला डेप्युटी मेयर केलं, उपमहापौर केलं होतं. मग माझं उपमहापौरचं चांगलं काम बघून मला पार्टीने सांगितलं, तुम्ही आता विधानसभा लढा. विधानसभेत सुद्धा मी हारले. पण ती सुद्धा इतकी चांगली हरले, की लोकांना कळलं, की ही जिद्दीची आहे, ही कामं चांगली करेल. आणि म्हणून मला लोकसभेचं तिकीट. तर हे खरोखरच असं काही घडत गेलं. आणि म्हणजे असं नाही म्हणेन, की कोणी माझा मेंटॉर वगैरे कोणी नाही. हां, मेंटॉर हा शब्द वापरला तर कुशाभाऊ ठाकरे जरूर मेंटॉर म्हणतात, की त्याने हाताला धरून नाही करू शकतेस तू, असं केलं. तर त्यामुळे मी अशी सहजगत्या खरंच येत गेले. म्हणजे हे सुद्धा भाग्य फार तोड्यानं मिळतं, की कधी मागितलं नाही कोणाकडे. मला सांगा, हे तुम्ही आता सांगताय की तुम्ही जिद्दीने उभ्या राहिलेल्या आहात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तशाच जिद्दीने उभ्या राहिलेल्या आहात. विशेषतः तुमच्या पतींच्या निधनानंतर खरं तर अनेकांना असं वाटलं होतं की आता ताई कोलमडून पडतील, कारण त्यांचा एक मृदू स्वभाव, त्यांचं एक सगळ्यांना सोबत घेऊन जायची वृत्ती, असं कोलमडून पडतील असं अनेकांना वाटलं होतं. पण तुम्ही उभ्या राहिलात. आज या सगळ्या क्षणी त्यांचा पाठिंबा, त्यांची आठवण, त्यांनी दिलेलं काय सपोर्ट, की तू पुढे कर, तू लढत राहा, मी आहे सोबत, या सगळ्याची आठवण होत असेल? जरूर होते. त्यांची होते, आमच्या सासूबाईंची होते. माझ्या मागे माझ्या सासूबाई खऱ्या खंबीरपणाने उभ्या. अगदी म्हणजे, की तू कर, मी आहे. मी मुलांना बघेन, मी घर बघेन, डोंट वरी. कधी-कधी यांच्याशी सुद्धा काही याच्यात विवाद व्हायचा. विवाद म्हणजे असा व्हायचा, कुठल्याही नवऱ्याचं होईल, की मी आलो तेव्हा तू घरी नव्हती. काय हे तुझं, लवकर येत जा. मग त्या मला हळूच म्हणायच्या, बोलू नको गं, भांडू नको. मी बघून घेईन, होईल तो थोड्या वेळाने शांत. हे जे एक ज्याला म्हणतात ना, एक बफरचं काम त्यांनी केलं दोघांच्यामध्ये. आणि मग होता होता माझ्या यजमानांनी सुद्धा समजलं, की नाही तुझ्यामध्ये ते कर्तृत्व आहे, तू करत राहा. आणि मग मी पण त्यांना एक शब्द दिला होता, की ज्या दिवशी तुम्हाला वाटेल, की नाही मी आता ह्याच्यात काम करायचं, तुम्ही सांगा, मी दुसऱ्या दिवशी परत येईन. त्याच्यात मुळीच वेळ घेणार नाही. एवढं आमच्यामध्ये सामंजस्य होतं. त्यामुळे आता जरूर आठवण त्यांची येतेच. पण त्यांनी त्यावेळापासून मला जे हे दिलंय, की आम्हाला काही नकोय. म्हणजे ते त्यांची वकिली करायचे. तुम्हाला थोडी गोष्ट म्हणून सांगते, की ते वकील होते. मी मिनिस्टर असताना सुद्धा कधी इथे विशेष आले नाही. त्यामुळे मी म्हणते मी जे प्रामाणिकपणाने काम करू शकले, तो हा कुटुंबाचा सपोर्ट होता. कोणीही काही अशी अपेक्षा नाही केली, की आता आपलं मोठं बंगला असावं का. आत्ता माझं घर बनलं. आधी आमचं जुनं घर होतं, जसं 100 वर्षाचा वाडा असतो तसं आमचं जुनं घर होतं. तेही लोकांना किती जुन्या घरात राहते, पण राहते. आम्ही जेव्हा आता मला बनलं तेव्हा आम्ही आत्ता नवीन घर बनवलं, ते सुद्धा कर्ज काढून. पण आमच्याकडे त्याचं कोणाला दुःख होत नाहीये.
हा जो कुटुंबाचा सपोर्ट आहे. जो असतो, मी प्रत्येक वेळेला मी असं म्हणते की माझ्या घरातले सगळे वाल्या कोळीची बायको व्हायचे की पापात नाही सहभागी, हे नको आहे आम्हाला काही सुद्धा, आणि हे करू पण नको आयुष्यात. तर हे जे एक प्रकाराने सगळ्यांचा सपोर्ट हा फार मोठा होता आणि त्याची आज आठवण येते. आणि दुसरं खरं सांगू का, दुःखात कोलमडून पडायचं नाही ही पण माझी एक जिद्द आहे. कारण दुःख येत गेली लहानपणापासून. मला सांगा 8व्या वर्षी आई जाणं, 15व्या वर्षी जेव्हा मला पुढे पाऊल टाकायचं होतं, त्यावेळेला हायर सेकंडरीला होते आणि मग काही त्यावेळेला वडील गेले. जी काही माझी शिक्षणाची असेल हौस असेल किंवा होणार हे नक्की, वडील गेले. मग आम्ही भावंड एकमेकांचा हात धरून दुःखाशी लढत राहिलो, एकमेकांना सपोर्ट करत राहिलो. तर ते जे त्यावेळेला की दुःखात कोलमडून नाही पडायचं, उभं राहायचं. ही जिद्द, हां, तसं माझं आहे की संकटात कोलमडून नाही पडायचं. प्रयोग कसा आहे बघा, की अटलजींचं सरकार होतं त्यावेळेला मनोहर जोशी सर लोकसभा अध्यक्ष होते आणि तेही कोकणातून आले. त्यांची अशीच बॅकग्राऊंड, अत्यंत कष्ट करत 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 अगदी कोकणातल्या माणसाला कष्टच आहे हो. आज तुम्ही चांगलं आहे, आहात. पण त्याच्यात बनतो माणूस बरोबर, खरं. बरोबर. मी तुम्हाला शेवटचे 2 प्रश्न विचारणार आहे. एक म्हणजे 14व्या आणि 15व्या लोकसभेमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्न विचारले गेले आणि विशेषतः 15व्या मी म्हणेन, 14व्यापेक्षा 15व्या म्हणेन. आणि ते प्रश्न की हे थोडेसे सरकारला बायस आहेत, सरकारला फेवर करतात. लोकसभा अध्यक्ष हे अनबायस पद असलं पाहिजे, निष्पक्ष असलं पाहिजे, पण तसं ते नाही आहे. ही जी भूमिका आहे, ही भूमिका बदलण्याची सगळ्यात मोठी गरज आज तुमच्या समोर आहे. मला तुम्ही एक सांगा, ज्या वेळेला आपण असं म्हणतो, मी त्याच्यावरती खूप काही चर्चा नाही करणार, पण जेव्हा आपण म्हणतो अनबायस असलं पाहिजे कुठे, की त्याने सगळ्यांना वाव दिला पाहिजे. पण सरकारला विधेयक काय आणायचंय, सरकारला विधेयक पुढचं पास करण्याची इच्छा आहे, हा निर्णय तो अध्यक्षाचा नसतो ना, सरकारचं हे सरकारचं असतं की सरकार काय करू चाहतंय. काही वेळेला असं जर सरकार असेल की ते गोंधळच करू चाहतंय, तर काय कराल मला सांगा. म्हणजे मी माफ करा, मागच्या वेळेचं जे चित्र आपण पाहिलं, अगदी अगदी. अध्यक्ष काय करणार आहे त्याला. त्यामुळे अनबायस राहायचं म्हणजे काय करायचं, हे काही वेळेला हा विचार तर अध्यक्षाच्या लिमिट्सही समजण्यात आल्या पाहिजे. त्याला सदन चालवायचे हे अगदी कबूल आहे आणि ते सदन त्याला सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करून सामंजस्याने चालवायचे, हे पण तितकंच खरंय. नियमांचंही कठोर पालन करायचे. शेवटचा प्रश्न विचारतो. संपूर्ण देशातून आणखी एक महत्त्वाच्या मुद्द्यावर सूर आहे, तो म्हणजे भारतातल्या लोकशाही संस्थांचं याच्या पुढे काय होणार. कारण खूप चर्चा या अगोदर रंगली की ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींचा प्रचार चाललेला आहे, ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींना आता बहुमत मिळालेलं आहे, ते कुठे ना कुठेतरी ह्या संस्थांपेक्षाही मोठे होण्याचा प्रयत्न करतील, एक लार्जर दॅन लाईफ होण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे कुठेतरी या संस्था छोट्या दिसू लागतील, अशी एक चर्चा सुरू झाली आणि खूप गंभीर चर्चा सुरू झाली. तुम्हाला असं वाटतं का की लोकशाहीचं सर्वोच्च व्यासपीठ म्हणून या लोकशाही संस्थांचं संरक्षण करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ही आता तुमच्यावर आली. जो एक गोष्ट लक्षात ठेवा, असं नाहीये, जो भारताचा इतिहास बघत असेल, मी जितका बघितला आहे, म्हणजे मी नंतर बघितला, खूप अगदी आधीपासूनचा नाही बघितला, पण स्वतंत्रता प्राप्तीनंतर सदन जे सुरू झालं, निवडणुका झाल्या, त्याच्यात जर आपण पाहिलं असाल की असा जोणी प्रयत्न जरी केला तरी जनता ते होऊ देत नाहीये, इतकी भारतातली जनता सुद्धा समजदार झाली. ह्याला उत्तम उदाहरण आणीबाणीचं आहे. पाहिलं ना, नंतर ज्या प्रकाराने इलेक्शन झालं आणि ज्या प्रकाराने लोकांनी न बोलता करून दाखवलं, त्याच्यानंतरही आपण अनेक वेळा पाहिलं की इकडे तर 400 खासदार आहेत, इकडे तर काहीच नाही, अशीही परिस्थिती आली होती. ती पण लोकांनी टर्न डाऊन करून दाखवली, पलटवून दाखवली. म्हणजे अजूनही मी असं मानते की लोकशाहीची बीज ही कुठेतरी भारतामध्ये रुजलेत. आत्ता जसं त्यांनी एकदम दिलंय की ठीक आहे, मागच्या वेळेला गडबड झाली म्हणता, तुम्ही चांगलं करू चाहता ना, घ्या हे तुमच्या हातात सगळी शस्त्र, करून दाखवा आता चांगलं. त्यामुळे ज्याला जे हातात ते शस्त्र मिळालंय त्याला सुद्धा ही जाणीव असते की मला हे दिलंय, जनतेने दिलंय, असं नाहीये, आणि तीच जनता काढूनही घेऊ शकते. इतिहास जो वाचेल त्याला हे सगळं, म्हणून मला नाही वाटत असं काही. आणि म्हणून मी आता त्यांची बाजूही घेते कुठे सुद्धा, पण मी जे त्यांची भाषणं ऐकली आहेत त्याचा काल मी उल्लेखही केला होता. त्यांनी सांगितलंय की हे जे व्यासपीठ, ह्याच्यातला प्रत्येक खासदार महत्वाचा आहे,
हे त्यांनी सांगितलंय की हा जो निर्णय मिळालेला आहे निवडणुकांचा, पण प्रत्येक खासदार महत्त्वाचा त्याचं मी ओळखेन. याच्यातच आलं ना सगळं की असं कुठे नाही होणार. आणि माझ्या मते अजून तरी जो इतिहास आहे की हिंदुस्थानची जनता लोकशाहीला महत्त्व देते असं म्हणावं लागेल. आपण हे निव्वळ अनुभवाचे बोल नाही आहेत, मी एका अर्थाने तो इशारा सुद्धा मानतो. पण ताई, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. ह्या होत्या सुमित्रा ताई, कोकणाला, आपल्या महाराष्ट्राला ज्यांचा अभिमान वाटावा अशा ताई.